नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, बघा, आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे आणि त्यातील श्रावणात असते सणांची रेलचेल. आणि त्यातील पहिला सण म्हणजे असतो नागपंचमी, जो श्रावण चालू झाल्यापासून 5व्याच दिवशी येत असतो. बघा, परंतु या दिवशी आपण काही गोष्टी टाळायच्या असतात, कोणत्या गोष्टी टाळायच्या नाहीत, कोणत्या करायच्या नाहीत, काय आहे या नागपंचमी सणाबद्दलची माहिती, तसेच कोणती कहाणी कशासाठी प्रसिद्ध आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा, नागपंचमी ह्याची एक पारंपरिक कथा आहे. ती आहे शेतकरी कुटुंबाची, जिथे एका बहिणीने नागालाच आपले भाऊ मानलेले असते. बघा, या सणात शेतात नांगरणी न करणे, सुरीने भाज्या न चिरणे आणि तव्यावर काहीही न भाजणे ह्या गोष्टी पाळल्या जातात. तर बघा, आता तुम्हाला थोडक्यात सांगते. एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता. त्याला एक शेत आणि एक प्रेमळ बहीण होती. एकदा शेती नांगरत असताना शेतकऱ्याच्या हातून नागाची पिल्ले मेलेली असतात. हे पाहून नागिनीने बदला घेण्याचे ठरवले. नागिनीने त्या शेतकऱ्याच्या घरी आली, पण त्या बहिणीने तिला दूध पाजून व प्रेमाने साष्टांग नमस्कार करून आपला भाऊ मानले. आता नागिन तर खुश झाली आणि तिने त्या कुटुंबाला सुख समृद्धीचा आशीर्वाद दिला. त्या दिवसापासून नागपंचमीचा सण पाळला जाऊ लागला. आता सांगायचा मुद्दा की या दिवशी काय गोष्टी नाही करायच्या. तर या दिवशी शेतात नांगरणी करायची नाही, माती उकरणे बंद असते, सुरीने किंवा विळीने भाज्या चिरायच्या नाहीत आणि तवा चुलीवर ठेवून काही भाजायचं किंवा तळायचं नाही. अशा प्रकारे ही गोष्ट आहे. आता आपण पाहूया कहाणी नागपंचमीची. तर श्रोते हो, व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य ऐका. एका नागावा देवा तुमची कहाणी. एक नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला 5 सुना होत्या. चातुर्मासात श्रावण मास आला. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वात धाकटी सून, तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझ्या सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेरहून न्यायला येईन असं म्हणू लागली. शेष भगवानास तिची करुणा आली. त्याने ब्रह्मदेवाचा वेश घेतला. ब्रह्मदेवाचा नाही, ब्राह्मणाचा. त्या मुलीला नेण्याकरता आला. ब्राह्मण विचारात पडला. इतके दिवस कुठे लपून राहिला व आत्ताच कुठून आला? पुढं त्यानं मुलीला विचारलं. तिनं हाच माझा मामा आहे असं सांगितलं. ब्राह्मणानं त्याची परवानगी केली आणि वेशधारी मामानं वारुळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितले आणि फणीवर बसून आपल्या मुलामालींना ताकद दिली की हिला कोणी चावू नका. एके दिवशी नागाची नागिन बाळंतीण झाली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिल्लं वळवळ करू लागली. ही मुलगी भिवून गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शिपट भाजली. नागिन रागवली. सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचवू. पुढं ती पूर्ववत आनंदाने वागू लागली. एके दिवशी मुलीला अपार धन संपत्ती दिली. आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पोचती गेली. नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली. आमची शिपट कशानं तुटलं? तिने गोष्ट सांगितली त्या मुलीची. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा. पाटावर भिंतीवर नागाची चित्र काढलेली होती. ती पूजा करत होती. जवळ नागाने लहाया, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागाची पिल्लं पाहत आहेत. सरते शेवटी तिनं देवाची पूजा केली. जय नागोबा देवा, जिथे माझे बाहू लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार करा. इकडं हा सर्व प्रकार त्या नागांच्या पिल्लांनी पाहिला. मनातला राग गेला. हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं त्यांनी वस्ती केली. दूध पाणी ठेवतात त्या पाटेस एक नवरत्नाचा हार ठेवून गेले. दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला. तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तो मामा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण पुढील पार्टमध्ये तुम्हाला शेतकऱ्याची कहाणी नागदेवतेची नक्कीच ऐकायला मिळेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.